नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे बरेवान माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर आज बघू शकता आपण इलो असं गडिंग्लजमध्ये, कारण आज आपण तुमका दाखवणार असू भडगावचा नवीन पूल, जा की वाहतुकीसाठी सज्ज झालेला, म्हणजे त्याच्यावरनं हलक्या वाहतुकी चालू झालेली असं म्हणतात. तर ताच आपण बघण्यासाठी आणि तुमका दाखवण्यासाठी इलो असू. तर आहे ना भडगाव 1 किलोमीटर. आता जाऊया आपण आणि तुमका दाखवूया. आणि जा की पर्यायी पूल होता त्या का उहान गेलेला, त्याचा काही विषय नाही. पण नवीन जो ब्रिज होता ना, त्याचं काम लवकर करून त्याच्यावरनं वाहतूक चालू केलेली आहे असं म्हणतात. तर चला जाऊया, बघूया आपण आणि तुमका पण दाखवूया. चला, बघू शकता आपण गडिंग्लजमध्ये असू. हेच स्टँड आहे गडिंग्लजचा, या बघू शकतात. तर चला जाऊया आता आपण. आहे ना भडगाव मंडळी, आपली एस टी आहेत ना चंदगड एस टी, ते सगळे चंदगड गडिंग्लज कोल्हापूर जे एस टी असतात ना, ते सगळे नेसरी आजरा असे फिरान येतात, कारण भडगाव पूल नसल्यामुळे. तर तिकीट वाढला असाच आणि असं फिरायला येतं, त्यामुळे आणि जास्त तिकीट होता. तर काय नाही, त्याच्यात काही इतकं हे नाही. तर आपण आता बघू शकता, हा असा चंदगड भडगाव रोड आणि याचं काम चालू आहे. मेन चौक आहे गडिंग्लजचं, आणि यासाठी बघू शकता स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि हे आपलं आजरा संकेश्वर रोड. तर चला जाऊया यासाठी. रस्त्याचं काम चालू आहे, पण ट्रॅफिक भरपूर होता, बघू शकतात कसा ट्रॅफिक होता. तरी बरा एस टी या साईडनं बंद असत म्हणा, नाहीतर भयानक ट्रॅफिक झाला असता. म्हणजे मेन चौक सोडून आपण जरासं पुढे येऊ, कारण आहे ना आता हात दाखवणार असो आपण गाडी कोणत्या तरी. तर भडगाव जाणारी गाडी हात दाखवूया आणि जाऊया आपण. पण दिसत नाही आहेत, आत्ता ट्रॅफिक होता आहे, रिकामी झाला सगळा लगेच. इतक्या गाडींका हात दाखवायला आहे, एक गाडी थांबणं झाली. मग वाटतं चलत गेला बरा होईल, तितकं पोचान तरी पुढे चलत जाऊ काय नाही, नंतर मग पाय वगैरे दुखता म्हणून तसं करी होते. तर काय नाही, जाऊया चलत जाता. चला, एक गोष्ट बरी आहे, ह्यासाठी जरा पाऊस कमी आहे, नाहीतर चंदगडकडे आमच्या पाऊस असलो पडता भयानक खतरनाक. ताम्रबन नदीत पाणी येला परत, आणि ह्या नदीत बघूया आपण किती पाणी येला, कारण आंबोली चौकू साईडला पाऊस असा शकता ह्या साईडीक नसलो तरी. तर चला जाऊया आता चलतच, आपण काय लांब नाही आपल्यासाठी, इतक्या चलतो आणि ह्या काय इतक्याचा. तर चला जाऊया. तर मंडळी, आपण चालत चालत पोचलेलो असू, थोडं वेळ दमलं आहे, पण काय करताला तर आपण पोचलेलो असू भडगाव पुलाकडे. आणि बघू शकतात या भडगाव पुलाचं काम चालू आहे, बघू शकतात. आणि बऱ्यापैकी मागा टू व्हीलर गाड्यात दिसतात आणि रिक्षा वगैरे म्हणा. तर जाऊया आपण पुढे आणि बघूया काय कंडिशन आहे आत्ताची. आणि हे बघा पर्यायी मार्ग केल्याने तो. तर चला जाऊया पुढे. आत्ता मंडळी ना आपण बरोबर पुलाच्या समोर असू, आणि मागा पूल नाही दिसता सगळा, तुमका पण दाखवत आहे. आणि जोरात जोमात काम चालू आहे, बघू शकतात. या साईडचे ना बॅरिकेड बांधून झाले, लोखंडी बांधले ना, आणि त्या साईडची ते बघा चालू हा काम, बघू शकतात. आणि हे बघा हे रस्तो पण केल्याने. बोला की. तुला मी बघितलं तुझं हे चांगलं व्हिडिओ आहे का? थँक्यू होय का? पत्रकार आहे. हां हां. चालेल. मंडळी, आता जे आपण भेटले ना ते पत्रकार असत, आणि ते चंदगडचे असत, पण गडिंग्लजला काम करतात. त्यामुळे त्यांच्याने आपण ओळखल्याने आणि म्हटल्याने कर व्हिडिओ, चांगली गोष्ट असं तसं म्हटल्याने व्हिडिओ बघताय आणि चांगले वाटतं असं तसं म्हटल्याने भारी वाटला. तर बघू शकतात पुलावर इलो आपण, आणि मस्त वाटता, भारी वाटता पुलाचं काम बघून, बघू शकतात. ते बघा पाणी दिसतं आपणाक. तर जाऊया आपण पुढे. अजून पाण्याचं किती प्रेशर आहे माहीत आहे, खतरनाक दिसता. पुढे जाते दाखवते तुमका. मंडळी बघू शकतात दुपारचे 1 वाजले आहेत, आणि आज तारीख 21 जून मंगळवार. तर आज ना पूल तयार होणार होता असं न्यूजमध्ये होता, आणि वाहतुकीस पूर्णपणे तयार होणार होता अशी होती. पण तसा काही दिसणार नाही, पूल अजून तयार झालेला नाही. तर नाही म्हणता 1 तारीख धरा तुम्ही, ऑगस्ट महिन्यात जातोच असं धरा. ऑगस्ट महिन्यातच तुमका पूल रेडी दिसताला, आणि तेव्हाच तुम्ही जाया. आता जी खडी टाकल्याने येणार रेवा, तो त्याच्यावर गाड्या बऱ्यापैकी निसाटतात, म्हणजे प्रॉपर असे चालवक गावणार नाही गाडी चालवणाऱ्यांका. आपण आता नदीकडे पोचलो होऊ शकतात. बघा पाण्यात प्रेशर बघा किती, हे बघा प्रेशर बघा किती पाण्याचं. आणि टू व्हीलरच बऱ्यापैकी दिसतात, टू व्हीलर आणि रिक्षा वगैरे, कार वगैरे नाही अजून. पण
त्यासाठी जाऊया आपण, बघूया. आणि हे बघा जुनं पर्यायी रस्तो तो पूर्णपणे गेलोच तो आता वाहन. हे बघा सगळा गेलाच त्याचा वाहन. हे बघा मंडळी, आत्ता आपण कार दिसली. तर बऱ्यापैकी हलकी जी वाहनं असतात ना ती चालू केल्याने या, म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर आणि बारकी गाडी ट्रक ST जे असतात ना ते अजून चालू करू नया. तर अजून 15-20 दिवस जातील तडे मग काय चालू करतील, बघूया कसा काय होता. आणि चालू झाली तर तुमका आपण कळवूया. तर बघा रोड रोलरने खडी टाकतात. पाण्याचं प्रेशर बघा. उंच बऱ्यापैकी उंच झाला. बघू शकता ही जी रेवाट खडी टाकल्याने नाही ही प्रॉपर बसलेली नाही, त्यामुळे हे गाडी बरोबर चालत नाही, वाकडे तिकडे जातात आणि पडण्याची शक्यता असा. त्यामुळे ह्या जेव्हा जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत काय आपण रस्तो पूर्ण झालो असं म्हणू शकत नाही. आणि हाईट बघा, ऊस बीस बघा किती खाली गेले आहेत, खतरनाक हाईट वाटल्या. आता आपण ना भडगावमध्ये पोचलेलो असू. होऊ शकतात ह्या असा भडगाव, या बघा या भडगाव. आणि यासाठी या दिसतात हे गुड्डादेवीचं डोंगर. तर गुड्डादेवीचा इतिहास भरपूर मोठा हा. तर आपण कधीतरी वेळ भेटलो ना जाऊया त्यासाठी आणि तुमका दाखवूया मंदिर, परत इतिहास पण सांगाया. तर होऊ शकतं हे काम चालू आहे. चला पर्यायी रस्त्याने जाऊया खाली आपण आणि तुमका दाखवूया. हे बघा अशी गाडी चालू गावण्यात नाही, प्रॉपर खडीत नाही या. हे होऊ शकतात बोर्ड लावल्याने सावधान, पर्यायी मार्ग खचल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, महागाव. हे बघा हे आपलं पर्यायी मार्ग आहे ना, जाऊया आपण आणि नवीन पूल दाखवूया तुमका आहे ना. चला मंडळी, आपण ना आता पर्यायी रस्त्यावरनं पुढे गेलो आणि बघू शकतात आता आपल्या पुढ्यात भडगाव पूल नवीन आणि हे आपलं पर्यायी रस्तो. बघा पाण्याचं प्रेशर बघा किती हा, डेंजर खतरनाक. आणि आत्ताचा ब्रिज ना खूप मोठा झाला बघू शकतात. हे बघा हे त्यासाठी 11 हे आतच असे पाणी जाण्यासाठी. त्यानंतर 1 2 3 4 म्हणजे 5 आहेत वाटतं. 1 2 हां हे 5 मोठे. त्यानंतर यासाठी हे असे 8 असत. असे बघू शकता किती मोठा झाला का. बघा पाणी बघा नदी किती हा. आणि या बघा बऱ्यापैकी सगळा वाहन गेला. आणि हे जे केल्याने आता वरच्यावर केल्याने टिकात काय माहीत नाही आपण. गडिंग्लज भडगाव पूल येत्या काही दिवसात तुमका गावताला गडिंग्लज भडगाव पूल वाहतुकीस तयार होणार असा. तर येणाऱ्या दिवसात म्हणजे काय म्हणता ऑगस्ट महिना धरा तुम्ही, ऑगस्टची 1-2 तारखेपासून तुमका पूल तयार भेटताला, तेव्हा तुम्ही प्रवास करू शकता. आता काय 2 व्हीलर 4 व्हीलर बारकी गाडी जातात, ST म्हणा ट्रक म्हणा जाणं नाही अजून. या बघा स्लॅब घातताना जो सपोर्ट लावतात ना तो अजून काढलेलो नाही हा, म्हणजे अजून मजबूत झालेला नाही आता. तर जरा भीती पण वाटता आणि जरा चांगला पण वाटता, लवकर करतात. आणि भीती अशी वाटतं की नक्की पूर्ण झाला आणि वाहतुकीस चांगला असा की नक्की ता कळणार नाही, नाहीतर पुढच्या वर्षी परत काम निघात असा होता कामाने. तरी सिमेंट लवकर घट होऊन येत आहे असं या विषय नाही. आणि म्हटलात ना रस्तो जर चंदगड गडिंग्लज रस्तो म्हटलात ना तर चंदगड ते कुप्पेपर्यंत जुनं होतं तोच रस्तो हा. म्हणजे चंदगड आणि गडिंग्लजची जी तालुका हद्द आहे ना बॉर्डर तिथं घेत आणि कुप्पेमधना ता गडिंग्लजपर्यंत पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण रस्तो झाला. म्हणजे विचार करा तो रस्तो झाला आणि कुप्पेमधनं चंदगड किती जाऊ नाही तर काय माहिती आता. ते जुनंच रस्तो हा डांबरीचा जो
बारको रस्ता म्हणजे रुंदीकरण झालेलं नाही तसंच हा, पण चांगलं हा, इतक्या काही ह्या नाही. तर त्यानंतर आता आजरा बिजरा म्हटलं ना एक नंबर रस्ते असत, पण कसं टाईम जाता त्या साईडनं योग. मंडळी आता आपण ना वरच्या रस्त्याकडे गेलो हा, ह्यो पर्यायी रस्ता सोडून वरती गेलो आपण. तर आता जाऊया बघूया कोणाला तरी हात दाखवूया, कारण येताना जितकं चलत इले ना तसं आता जाण्याची माझी कंडिशन नाही आहे. कारण लय वाईट अंग माझं दुखता, लय थकलेलो असे मी, पण काय करत त्याला इले मी भडगाव, कारण व्हिडिओ करणं इम्पॉर्टंट होता. तर आता बघूया कोणाला तरी हात दाखवूया, मग अशी कोण थांबाक नाही, आता तरी कोण थांबता का बघूया आणि जाऊया गडिंग्लजला. चला. तर मंडळी इतकी कशी काय कठोर मनाची माणसं काय माहिती. मी आता जाताना पण हात दाखवायचं येणार आहे, गाडी एकटेच असतात पण घेणत नाही कसे काय काय माहिती. चंदगडाक बरा आपला ओळखीचे कोण नाही कोण गावतात त्यामुळे थांबतात, पण हे हात दाखवून पण थांबणार नाही. काय करतात सांगा, काय नाही असता एक ना एक दिवस सहज असो. तर आता आपण गाडी नाही त्यामुळे चलत फिरतो हा. आता गाडी नाही म्हणून आपण चलत फिरतो हा, पण येणाऱ्या काही दिवसात आपण गाडी घेऊन फिरणार. पण आपण यांच्यासारखं वागायचो नाही, कोणी हात दाखवलो काय दाखवलो, कोण चलत जाणार असलो त्या का घेतलो. तर परत आता बघूया कोणा हात दाखवूया आपण, घेतात का बघूया. बघितलात लाईव्ह बघितलात, हात दाखवून पण थांबा नाही. काय नाही चला, येताना इले चलत जाताना जाऊ, काय मोठासा नाही आपण. चला बाकी काय नाही, पाय दुखतात इतक्याच, कारण त्या दिवशी सुंडीकता हालत बेकार झाली आपली. पण सुंडीचा व्हिडिओ अजून खूप जणांनी बघूक नाही, जरा मनाक लागला होता, कारण इतकी मेहनत घेऊन पण व्हिडिओ जरा जाऊक नाही पुढे. काय करताला सांगा. पुढे आपण चलत चलत जातो हा, आणि पाऊस तर आता भरपूरच इलो मोठ्या होऊ शकतात. इले त्या टायमाक नव्हतो, आता जाऊच्या टायमाक पाऊस इलो मोठ्या. तर मंडळी आपण जाऊन इलेलो असू मस्तपैकी, चालत गेलो काय हरकत नाही. थोडं तकलीफ झाली म्हणजे आता थोडं त्रास झालो, पण काय नाही झालेलो आपलं मस्तपैकी व्हिडिओ. तर आता आपण नाश्त्यासाठी ना हरिओम हॉटेलमध्ये जाणार असू, जा की आपला तेजसदाचा असा, तेजसदा आपल्या एस टीमध्ये ड्रायव्हर हा चंदगडेपर, त्याचा हॉटेल आता त्यासाठी आता सिजुका म्हणजे मारुती सिजुकीचा शोरूम हा ना अरेना त्यासाठी का आहे ना, तर आपण 1 किलोमीटर हा दोन्ही घे म्हणा त्यासाठी. तर बघूया जाऊया आपण त्यासाठी आणि त्यासाठी नाश्ता करूया. चला मंडळी आता आपण ना चलत चलत जातो हा संकेश्वर रोडला त्या हॉटेल हा. तरी बघू शकता की आपलं संकेश्वर रोड आणि आपला गडिंग्लजचं मार्केट बघू शकतात. मंडळी आपण आता थोडा अजून पुढे इलो चलत चलत, आणि बघू शकतात आता मोठा निलो पाऊस घे म्हणा, मोठी सळा गेली हा बघू शकतात. तुझे व्हिडिओ माझ्याकडे असतात सगळे, म्हणून म्हटलं मी बघितलं लांब. चहा घे, घेतो की. चहा द्यावं त्याला. आलेलो बडगाव पूल बघायला, झालं होय दाखवलं बघितलं. आणि आता इथं चाललो आहे, आमच्या तेजसदाचं हॉटेल आहे हरिओम, हां तिथं जातो. तुम्ही गडिंग्लजचे गडी. मंडळी बघू शकतात या गडिंग्लजचे असतात आणि आपले व्हिडिओ बघतात. तर मंडळी दादाने आपण चहा दिल्याने हा चहा पिऊया मस्त की. तर मंडळी आता जे आपण दादा भेटले ना ते आपले सबस्क्रायबर होते, तर त्यांच्यानी चहा दिल्याने, आणि ते ना त्या नवीन झालेला पर्स हॉस्पिटल ना ते काम करतात, आणि त्यांच्यासोबत आता ते सोडतोय म्हटल्याने आपणास त्या हॉटेलपर्यंत जाऊया आपण त्यांच्यासोबत. चला चला जाऊया. तर मंडळी आपण पोचलेलो असं हॉटेलकडे, पण बंद आहे हॉटेल. तर मंडळी आता आपण तेजसदात कॉल केलेलो, तर तेजसदा येता गडिंग्लजमध्ये गेलो, तर हॉटेल बंद केल्याने म्हणजे जेवणासाठी जातात ते दुपारी, त्यासाठी बंद केल्याने. तर ह्याच हॉटेलला त्यांचा आईमध्ये बघू शकतात तेजसदा इलो आणि तेजस पेंडकर आणि तेजस खुराडे बघू शकतात. या असं आपल्या तेजसदाचा हॉटेल हरिओम नाश्ता सेंटर बघू शकतात. मंडळी बघू शकतात तेजसदा आपणाला मिसळ दिला ना, मस्तपैकी मिसळ खाऊया. मस्तपैकी मिसळ खालो, आणि आता मसाला दूध कसा आहे मिसळ. तर मंडळी मस्तपैकी नाश्ता वष्ट केलो, आणि आता जाते मी गडिंग्लजमध्ये तेजसदासोबत. तर पाऊस लागता म्हणून हेल्मेट घातलं आहे, चल लवकर. चल बस. रोज रेनकोट घेऊन येतो आणि आजच घेऊन येतो. तर मंडळी आता आपण गडिंग्लजमध्ये पोचलो हा. जाताना आपण तेजसदा वांगडा जाऊ आला असता, पण काय विषय
आपण रेनकोट घालून येऊ नाही. तर काय नाही, आता जाऊया आपण एसटीन. तर मंडळी आता आपण ना गडिंगला स्टँडवर असू आणि आहे ना आपण डायरेक्ट आता चंदगडला जाणार असू. त्यामुळे आता हे व्हिडिओ मी संपवतो आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपण गेलेलो भडगाव पूल दाखवण्यासाठी. तर भडगाव पूल येते काही 8 दिवसात तुमका प्रवासासाठी भेटताला सज्ज. तर आता मी तुमका दाखवले. तर हे व्हिडिओ तुमका कसा वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.